टाकाऊपासून टिकाऊ टायरपासून चप्पल बनवणारी पुण्याची मुलगी आज 10 लाखांपर्यंत टर्नओव्हर. पुण्यातील पूजा आपटे या तरुण उद्योजकेने एक वेगळी वाट निवडत पर्यावरण संवर्धनासाठी एक पाऊल उचललं. द एनर्जी अँड रिसोर्सेस इन्स्टिट्यूटमधून अपारंपरिक ऊर्जा विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर त्यांना नॉन बायोडिग्रेडेबल कचऱ्यामुळे होणाऱ्या प्रदूषणाची तीव्र जाणीव झाली. विशेषतः टायरसारख्या न विघटणाऱ्या वस्तूंचा प्रश्न त्यांना खटकला. पारंपरिक पद्धतीनं टायर रिसायकल करताना मोठा खर्च आणि प्रदूषण दोन्ही होतं. या पार्श्वभूमीवर त्यांनी आफ्रिकेत वापरली जाणारी टायरपासून चप्पल बनवण्याची पारंपरिक पद्धत पाहिली आणि त्यातूनच नियमिताल या ब्रँडची संकल्पना जन्माला आली. आपल्या कल्पनेला मूर्त स्वरूप देण्यासाठी त्यांनी स्थानिक चांभारासोबत काम केलं. जुन्या टायरपासून विविध डिझाईनच्या चप्पल तयार केल्या. नव्या आणि टिकाऊ उत्पादनासाठी योग्य टायरची जाडी, साहित्य आणि डिझाईन यावर प्रयोग करत त्यांनी उत्पादन अधिक हलकं आणि आरामदायक केलं. त्यांनी पहिला प्रोटोटाईप 2018 मध्ये तयार केला. त्याच वर्षी महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटीकडून अपकमिंग वुमन एंटरप्रेन्योर हा पुरस्कार आणि 50,000 रुपयांचं बक्षीस मिळालं. त्याचा उपयोग करून त्यांनी 2019 मध्ये नेमिता ब्रँडच्या नावानं व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ऑर्डर्स घ्यायला सुरुवात केली. फक्त 18 महिन्यात त्यांनी सुमारे 1000 जोड्या विकल्या आणि सुमारे 400 किलो टायर रिसायकल केल्या. त्यांचा व्यवसाय जसजसा वाढत गेला तसतसं त्यांनी ऑनलाईन विक्रीसाठी स्वतःचं ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म तयार केलं. कोविड 2019च्या काळात मार्केटमध्ये थोडी अडचण आली, पण त्यांनी ऑनलाईन मोडचा अधिक चांगला वापर केला. आज नेमितालकडून कोल्हापुरी, मोजडी, सँडल्स, हिल्स अशा विविध प्रकारच्या चपला 600 ते 1000 रुपयादरम्यान विकल्या जातात. या व्यवसायातून केवळ पर्यावरणपूरक उत्पादनच नाही तर स्थानिक चांभारांना काम मिळवून देत त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम केलं आहे. सध्या पूजा आपटे यांचा वार्षिक टर्नओव्हर सुमारे 8 ते 10 लाख रुपयांच्या आसपास आहे आणि तो दरवर्षी वाढतच आहे. एक अपारंपरिक कल्पना, थोडंसं धाडस आणि पर्यावरणाची जाणीव यातून पूजानं एक यशस्वी स्टार्टअप उभा केलाय. त्यांच्या प्रवासानं हे दाखवून दिलंय की खरंच ठरवलं तर कचऱ्यातूनही सोनं बनवता येतं. ही कहाणी नवउद्योजकांसाठी प्रेरणादायक आहे. उद्योजक मित्रांनो, तुम्हाला ही यशोगाथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच कृषी मंत्राला फॉलो करा.